ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, भीमथडी फाउंडेशन व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने महिला बचत गटांना हक्काची बाजारपेठ मिळवून देणारी भीमथडी जत्रा आजपासून पुण्यातील सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू झाली। यावेळी भीमथडी जत्रेच्या आयोजक सुनंदाताई पवार, रजनीताई इंदुलकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन डॉक्टर दिगंबर दुर्गाडे, महात्मा फुले कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर माने, सईताई पवार, कुंतीताई पवार, ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे CEO निलेश नलावडे, याचप्रमाणे PDCC बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे आदी उपस्थित होते। यावेळी जत्रेच्या आयोजक सईताई पवार म्हणाल्या, बचत गट आहेत 25 जिल्ह्यातनं आलेले आहेत आणि यावेळेस सेक्शन आपण शेतकऱ्यांचा सेपरेट केला आहे मागच्या वर्षीपासून। तिथं तुम्हाला शेतकऱ्यांपासून डिरेक्ट किंवा शेतकऱ्यांबरोबर काम करणाऱ्या बिझनेस लोकांचे म्हणजे शेतकरी असून बिझनेसमन झालेली लोकांचे स्टॉल्स आहेत। शेतकरी महिला उद्योजिका या माध्यमातून किती पार्टिसिपेट झालेल्या आहेत? ह्यातनं जवळजवळ माझ्या मते 10 ते 15% शेतकरी महिला आहेत। इथं तुम्हाला माझ्यावर यावर्षी माझा राऊंड व्हायचा राहिला, पण एक आजी आहे ज्या हळदी विकतात अगदी नऊवारीत वगैरे, त्यावर्षी आल्यात का बघते मी, कारण मागच्या वेळेस त्यांना यायला खूप त्रास झाला होता। त्यामुळे तुपापासनं मिलेटपासनं सगळं आहे। यावेळेस सिलेक्टमध्ये स्पेशली आपण मिलेट रेस्टॉरंट उभं केलं आहे मिलेटपासनं, कारण गहू आणि तांदूळ हा आपला नाही भारताचा, मिलेट्स हे आपले आहेत। त्यामुळे आपण मिलेट्सवरती खूप रिसर्च करतोय, तिथे आपण मिलेट्स कॅफे उभा केला। या माध्यमातून महिला उद्योजिकांना तुम्ही आपण काय इन्स्पायर करताच आहात भीमथडीच्या माध्यमातून, त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स हा येतोच आहे, पण अशा काही वेगळ्या महिला आहेत का ज्यांनी खरोखर खूप मोठी उभारी घेतलेली आहे? तर बेसिकली आपलं जे KVK तुम्ही सगळ्या ह्याच्यात बोलताय का? हां, तर स्वतः आता आपण रूल केला भीमथडीत की 3 वर्षाच्या वरती आपण रिपीट करणार नाही, कारण भीमथडी इज नॉट इझी मार्केट प्लेस फॉर यू। तुम्हाला स्वतःच्या पायावर उभं व्हायचं आहे। हे 3 वर्ष तुम्हाला आम्ही चान्स देतो, तुम्ही स्वतःच्या पायावर उभा राहा आणि मग पुढच्या ग्रुप्सला आपण चान्स। याचा अर्थ 3 वर्षांनंतर रिपीटेड क्लायंट होत नाही, महिला होत नाही आणि नव उद्योजिकांना तुम्ही जास्तीत जास्त प्रोत्साहन देता। आणि आपण मागच्या वर्षीपासून आम्हाला खूप शिव्या बसल्या, पण आम्ही फॉर्म सोडणं बंद केलंय, कारण काय होतं की क्वालिटी कंट्रोलवरती आपल्याला राहत नाही। महिला बचत गट म्हणतात आणि कमर्शियल लोक येतात, त्यामुळे वर्षभर आमची टीम अख्ख्या महाराष्ट्रात फिरत असते, तुमच्या नकळत तुमचं सिलेक्शन होत असतं। तुम्ही जरी आम्हाला अप्लाय केलं असेल आणि तुम्हाला कॉल नाही आला म्हणजे यू आर नॉट सिलेक्टेड। म्हणजे भीमथडीमध्ये जेव्हा आपण स्टॉल घेतो तेव्हा अनेक महिलांचा जो गैरसमज आहे तो काढून टाकून त्याची योग्य पद्धतीने आपण स्क्रुटिनी करता, हे या माध्यमातून सगळ्या महिलांना आपल्याला हे सांगायचं आहे, बरोबर? की आणि यावेळेस पुण्यातल्या महिलांची खूप कंप्लेन आली की शहरातल्या महिलांना जास्त चान्स देत नाही, पण तुम्हाला ऑप्शन्स जास्त असतात शहरात, रुरल महिलांना नसतात, त्यामुळे आमचा भर हा नेहमी ग्रामीण महिलांवरतीच राहणार। थँक्यू मॅम, थँक्यू। आणखीन एक प्रश्न फक्त शेवटचा, ग्रामीण महिलांना गेल्या 15 वर्षांमध्ये ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणामध्ये मग अजून काही विशेष बदल आपल्याला आढळतात? सो बेसिकली काय झालं की महिला इथं येतात, शिकतात, मग त्यांनी आता ISI म्हणजे काय आहे, पॅकेजिंगमध्ये कुठलं पॅकेजिंग अलाउड आहे, इंटरनॅशनल एक्सपोर्टसाठी लायसन्स कुठले लागले आहेत, हे महिलांना कळायला लागलं। आणि त्यांना प्रश्न असतील तर त्यांना माहिती की आपल्याकडे येतात, आपला शारदा महिला संघ आहे जिथं आपण त्यांना ट्रेनिंग देतो। आणि आता पण शारदा महिला संघाच्या अंडर भीमथडी ब्रँड काढले, त्यामुळे आपल्याशी जोडलेल्या जवळजवळ 30,000पेक्षा ज्या जास्त महिला आहेत त्या बचत गटांचं सामान आपण सोर्स करतो। तुम्ही आत गेला तर तुम्हाला दिसेल त्याचं ब्रँडिंग, त्याचं मार्केटिंग सगळी आपली जबाबदारी आहे। त्या महिलांना ब्रँडिंग आणि मार्केटिंग जमत नसेल पण क्वालिटीचा माल असेल तर तो आम्ही विकत घेऊ, तो आम्ही भीमथडी ब्रँडकडे विकतो। थँक्यू सो मच।